सैफ अली खान हल्ला प्रकरणी मुंबई पोलीस आता बरेच ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे। हल्ला करणाऱ्या आरोपीसारख्या दिसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्यांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे। प्रत्येक व्यक्ती रडारवर आहे असं दिसतंय। आरोपीसारख्या दिसणाऱ्या तिघांना आतापर्यंत पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि आरोपीसारख्या दिसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पोलीस ताब्यात घेणार आहेत अशी प्राथमिक माहिती सुद्धा मिळते। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्या सोबत आहेत। निखिल, बराच वेग आलेला आहे तपासाला, आणखी एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे असं कळतंय। प्रत्येक व्यक्ती पोलिसांच्या रडारवर आहे असं कळतंय। नक्कीच सुद्धा आपण ऐकलं तर या सैफ अली खान यावरचा हल्ला झाल्याच्या नंतर प्रामुख्याने पोलिसांचा तपास आहे तो चहूबाजूने सुरू आहे, परंतु अजूनपर्यंत पोलिसांच्या ताब्यात हा जो आरोपी आहे तो आलेला नाहीये। त्यामुळे आता सीसीटीव्ही मध्ये दिसणाऱ्या व्यक्तीशी साधर्म्य असणाऱ्या प्रत्येक व्यक्ती हा आता मुंबई पोलिसांच्या रडारवरती आहे आणि हा मुंबई पोलिसांच्या माध्यमातून या प्रत्येक नागरिकाची आहे ती आता चौकशी केली जाणार आहे। यासाठी आपण पाहिलं तर दादर परिसर असेल, बँड्रा परिसर असेल, या ठिकाणी त्याचे जे फोटो असणारे फलक देखील लावण्यात आलेले आहे की पाहिजे असलेला आरोपी हा असून जर यांच्यासारखा कुठे आरोपी आढळला तर पोलिसांशी संपर्क साधा, असं देखील पोलिसांनी सर्व मुंबईकरांना जे आवाहन आहे ते केलेलं आहे। त्यामुळे आता पोलिसांचा जो शोध कार्य आहे ते सिमिलर दिसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी आहे, कारण पोलिसांचा संशय असा देखील आहे की या व्यक्तीने आपली ओळख पटू नये म्हणून त्याने काहीतरी जो बदल आहे तो देखील त्याच्या पेहरावामध्ये असेल किंवा राहणीमानामध्ये असेल, तसेच चेहऱ्यामध्ये देखील केला असल्याचा संशय पोलीस सुद्धा बऱ्याच शक्यता वर्तवतात। मात्र खरा आरोपी कोण हे जोपर्यंत समजत नाही पोलिसांचा बराच तपास सुद्धा तोपर्यंत सुरू राहणार आहे। निखिल, धन्यवाद, अपडेट घेत राहू।